होईल जेव्हा साक्षात स्वामींच्या अंगावर एक विषारी नाग फणा काढून उभा राहिला असेल. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली असं कोणतं रहस्य दडलं होतं ज्याने मोठमोठ्या विद्वानांची बुद्धी चक्रावून गेलेली होती. आज पाहणार आहोत स्वामी चरित्र अध्याय 5 सारांश, जिथे स्वामीने निसर्गालाच नाही तर काळजातील भीतीला सुद्धा कसे व्यसन घातलं होतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत सांगा, कारण मी शेवटी तुम्हाला तो मंत्र सांगणार आहे, तो तुमचं नशीब कन्फर्म बदलून टाकेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित. पॅटर्न वेगळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आता अक्कलकोट नगरीमध्ये स्थिरावलेले होते आणि तिथे भक्तीचा पूर आलेला होता. वडांच्या झाडाखाली बसलेले स्वामी म्हणजे साक्षात कैलासवर बसलेले शिवशंभूचे अवतार भासत होते. अक्कलकोटची हवा आता केवळ शुद्ध नव्हती, तर ती स्वामींच्या मंत्राने चैतन्यमय झालेले होते. राजापासून रंकापर्यंत सर्वजण आपली वेटा घेऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगाच्या रांगा लावत होते. पण स्वामींचे डोळे मात्र कोणाच्या श्रीमंतीकडे नाही, तर कोणाच्या मनात किती भाव आहे हे शोधत होते. महाराजांचे केवळ स्मित हास्याने भक्तांच्या आयुष्यातील अर्धी संकटे तिथेच नष्ट होत होते. स्वामींनी तिथे राहून लोकांना शिस्त आणि श्रद्धा या दोन गोष्टीचा महान अर्थ समजावून सांगितलेला होता. अक्कलकोट आता केवळ एक गाव बनलेलं नव्हतं, तर ते संपूर्ण विश्वाचे आध्यात्मिक केंद्र आणि तीर्थक्षेत्र बनलेलं होतं. एक दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज ध्यानस्थ बसलेले असताना झाडाच्या फांदीवर एक मोठा काळा नाग खाली आलेला होता. त्या नागाला पाहून तिथे उपस्थित असलेले भक्तांचं पाचावर धारण बसलेलं होतं आणि सर्वजण मागे सरकलेले होतं. तो नाग थेट स्वामींच्या अंगावर चढला आणि त्यांच्या गळ्यापाशी फणा काढून शांतपणे उभा राहिलेला होता. मृत्यू साक्षात स्वामींच्या समोर होता, पण स्वामींच्या चेहऱ्यावर मात्र एक अद्भुत शांतता होती. भक्तांना वाटले की आता काहीतरी अघटित घडणार आहे, पण स्वामींनी नागाकडे पाहून फक्त एक कटाक्ष टाकला. साक्षात कालिया मर्दन करणाऱ्या कृष्णासारखे स्वामी त्या नागाशी जणू काय गुडगुडी करत होते. काही क्षणात तो विषारी नाग स्वामींच्या चरणाला स्पर्श करून कोणतीही इजा न करता शांतपणे निघून गेलेला होता. निसर्ग सुद्धा स्वामींच्या आज्ञेत आहे हे पाहून भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आलेलं होतं. स्वामींच्या सर्वात जवळचे भक्त म्हणजे चोळाप्पा महाराजांची सवय बनून दिवस रात्र सेवा करत असत. चोळाप्पा गरिबी मोठी होती, पण त्याचे मन स्वामींच्या प्रेमाने श्रीमंत झालेले होता. एकदा चोळाप्पाच्या घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता, तेव्हा साक्षात स्वामींनी स्वतः तिथे जाऊन एक लीला केलेली होती. स्वामींनी रिकाम्या अंड्याला फक्त आपला हात लावलेला होता. त्यातून अमृतासारखे अन्न आपोआप प्रकट झालेलं होतं. स्वामी आपल्या भक्ताला कधीच उपाशी झोपू देत नाहीत याची प्रचिती चोळाप्पांना वारंवार येत असे. तू माझी चिंता कर, मी तुझी काळजी वाहीन, हे स्वामींचे ब्रीदवाक्य येथे खरे ठरलेलं होतं. चोळाप्पा आणि स्वामींचे नातं हे गुरु शिष्येपेक्षा पिता आणि पुत्रासारखे जास्त भासत होते. हे ऐकताना आजही भक्तांच्या मनातील गरिबी भीती कायमचे नष्ट होऊन जाते. अक्कलकोटमध्ये एक मोठा विद्वान आलेला होता, ज्याला आपल्या वेदांत ज्ञानाचा खूप मोठा गर्व झालेला होता. त्याने स्वामींना काही कठीण प्रश्न विचारून त्यांना कोड्यात टाकण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला होता. स्वामींनी त्याला एकही शब्द न बोलता फक्त आपल्या हाताने एका अज्ञानी माणसाला स्पर्श केलेला होता. तो अज्ञानी माणूस साक्षात वेद बोलू लागलेला होता. हे पाहून त्या विद्वानाचा सर्व अहंकार गळून पडलेला होता. खरा ज्ञानी तो जो स्वतःला शून्य मानतो. हा धडा स्वामींनी त्या विद्वानाला तिथे शिकवलेला होता आणि आपणही शिकणे गरजेचं आहे. विद्वानाने स्वामींचे पाय धरले आणि आपल्या चुकीची माफी मागून तो त्यांचाही परमभक्त झालेला होता. स्वामींच्या दरबारात पुस्तकांपेक्षा अंतरातील शुद्धतेला जास्त महत्त्व दिले जाते हे त्यावेळी सिद्ध झालेला होता. हा प्रसंग भक्तांचे नम्रतेचं आणि खरा ज्ञानाची एक मोठी शिकवण देऊन जागते.
श्री स्वामी समर्थ यांचं भक्त खूप लांबून आलेला होता, ज्याचा व्यापार पूर्णपणे बुडीत निघालेला होता आणि तो कर्जबाजारी झालेला होता. स्वामींनी त्याला काहीही न सांगता फक्त एक पिकलेलं पान त्याच्या हातात प्रसाद म्हणून दिलेला होता. त्या पानाला त्या व्यापारीचा स्पर्श होताच त्या भक्ताच्या मनात एक नवीन आयडिया आणि उमेद निर्माण झालेलं होतं. पुढच्या काही महिन्यात त्याचा व्यापार पुन्हा जोमाने सुरू झालेला होता. तो कर्जातून पूर्णपणे मुक्ती झालेले होते. स्वामींचा प्रसाद हा केवळ वस्तू नसून ती एक प्रकारची प्रचंड सकारात्मकता ऊर्जा असते. तुमच्या आयुष्यातील बुडते जहाज सुद्धा स्वामी असेच किनाऱ्यावर लावू शकतात. फक्त गरज आहे ती स्वामींनी दिलेल्या संधीला ओळखण्याची आणि त्यावर मेहनत घेण्याची. स्वामींचा प्रत्येक शब्द हा एक मंत्र असतो, जो नीट ऐकल्यास जीवनाचे कल्याण नक्की होते. अक्कलकोटमध्ये एका स्त्रीचा मुलगा खूप दिवसापासून आजारी होता. वैद्यकीय उपचार करूनही काही गुण येत नव्हता. ती माऊली रडत रडत स्वामींच्या चरणी आली आणि आपल्या पुत्रासाठी प्राणांची भीक मागू लागलेले होतं. स्वामींनी माऊलीची हाक ऐकली आणि त्या मुलाच्या कपाळावर आपली दिव्य विभूती लावलेले होता. जो मुलगा डोळे उघडत नव्हता, तो स्वामींच्या स्पर्शाने तडकन उठून हसायला लागलेला होता. मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याची ताकद केवळ अक्कलकोटच्या स्वामींच्या अंगठ्यातच आहे. म्हणून तर नाही म्हणत त्यांना ब्रह्मांड नायकाचे राजी. ही प्रचिती ऐकून तिथल्या हजारो भक्तांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ यांचा जयघोष मोठमोठ्याने होऊ लागलेला होता. श्रद्धा असेल तर औषधी विना सुद्धा चमत्कार घडतात, हे स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं होतं. आजही अनेक भक्त या अध्यायाचे पठण करून आपल्या आजारातून मुक्त होत आहेत. वटवृक्ष झाडाचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? वडांच्या झाडाखाली स्वामी अनेकदा एकटेच बसून काहीतरी गुप्त संवाद साधत असत. भक्तांना वाटते की स्वामी कोणाशी तरी बोलत आहे, पण तिथे तर कोणीच नसे. एकदा एक भक्त धाडस करून विचारले, तेव्हा स्वामींनी त्याला आपल्या विराट रूपाचे दर्शन दिलेलं होतं. साक्षात त्रिमूर्ती स्वामींच्या रूपात तिथे वावरत होते. हे पाहून भक्तांचे शुद्ध सरपलेले होते. अक्कलकोटचे ते वडाचे झाड म्हणजे साक्षात कल्पवृक्ष झालेलं होतं, जिथं सर्व इच्छा आजही पूर्ण होतात. स्वामी तिथे बसून जगाच्या भविष्यातील संकटाचा वेगाने नाश करत होते. हे रहस्य आजही अनेक भक्तांना प्रेरणा देते की स्वामी केवळ शरीराने नाही तर आत्म्यानेही तिथेच आहेत. स्वामींच्या वास्तव्याने ती जागा आज तीर्थक्षेत्र बनलेली आहे, जिथे आजही भक्तांनी स्वामींच्या पावलाचा खेटखेट आवाज ऐकू येतो. श्री स्वामी समर्थ यांनी अध्याय 5 मध्ये एका भक्ताला कर्माच्या सिद्धांताबद्दल खूप मोलाची शिकवण दिलेले होते. ते म्हणाले की तू जे पेरत आहेस तेच तुला मिळेल, मग कष्टाला कशाला घाबरतोस? जर तुमचं कर्म शुद्ध असेल तर स्वामी फळ द्यायची कधीच उशिरा करत नाहीत. आयुष्यात हार मानणे हा स्वामींचा स्वभाव नाही. पुन्हा सांगतो, आयुष्यात हार मानणे हा स्वामी भक्ताचा स्वभावच नाही, कारण स्वामी स्वतः शक्तीचे रूप आहेत. जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणाच सोबती नाही, तेव्हा स्वामी सावली बनून तुमच्या मागे उभे असतात. स्वामींच्या या उपदेशाने भक्तांच्या मनात एक नवीन चैतन्याने जिद्द निर्माण झालेलं होतं. स्वामींच्या शब्दात अशी जादू होती की मेलेला माणूस सुद्धा धैर्यासाठी पुन्हा उभा राहिलेला होता. जो कोणी हा अध्याय 5 श्रद्धेने ऐकेल, त्याच्या मार्गातील सर्व नागासारखी विषारी संकटे नष्ट होतील. तुमच्या व्यवसायावर किंवा प्रगतीवर जर कोणाची वाईट नजर असेल तर ती या अध्यायाने कन्फर्म दूर होईल. या अध्यायाचा प्रभाव तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धीचा पाऊस पडेल. स्वामींचे वचन दिलेले आहे की जो माझ्या 5व्या अध्यायाची सेवा करेल त्याला मी कधीच अंतर देणार नाही. तुमच्या मनातील भीती, नैराश्य, नकारात्मकता या अध्यायाच्या पठणाने कायमचा दूर होईल. व्हिडिओ शेवटी जो मंत्र मी सांगणार आहे तो तुमच्या आयुष्यात प्रत्येक अडथळा दूर करेल. हा अध्याय ऐकणे म्हणजे साक्षात स्वामींच्या सानिध्यात बसून आशीर्वाद घेण्यासारखा आहे. विश्वासाने एक पाऊल उचला.
स्वामी तुमच्यासाठी 100 पावले पुढे यायला तयार आहेत. माझ्या लाडक्या स्वामी परिवारानो, हा होता अध्याय 5वा. तो अद्भुत आणि रहस्याने भरलेला प्रवास होता. स्वामींच्या लीलेनं आपल्या सर्वांच्या आयुष्यात अंधाराचा कायमचा नायनाट होऊ. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रेरणा मिळत असेल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच प्रेमाने सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट 1000 लाईक आणि 10K व्ह्यूज आहे. मला खात्री आहे की तुम्ही पूर्ण कराल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या विशाल परिवाराचा हिस्सा बना. हा व्हिडिओ अशा मित्राला शेअर करा जे सध्या संकटात आहे. त्याचे आयुष्य बदलण्याची हीच वेळ आहे. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावा. श्री स्वामी समर्थ. उद्या आपण दुपारी पाहणार आहोत अध्याय 6वा. श्री स्वामी समर्थ.